तलाठी यांची नियुक्ती कोण करते? ए. राज्यपाल, बी. जिल्हाधिकारी, सी. तहसीलदार, डी. ग्रामपंचायत. तुमचे बरोबर उत्तर आहे बी. जिल्हाधिकारी. थांबा, हा प्रश्न तलाठी भरतीत खूप जणांची गल्लत करतो. योग्य उत्तर ओळखलत तर तुमचं सिलेक्शन एक पाऊल जवळ. तुमचा पुढील प्रश्न आहे 2. फेरफार नोंद म्हणजे काय? ए. मतदान नोंद, बी. जमिनीच्या मालकीतील बदल, सी. कर भरणा, डी. नकाशा तयार करणे. तुमचे योग्य उत्तर आहे उत्तर बी. जमिनीच्या मालकीतील बदल. तुमचं उत्तर बरोबर आलं का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा. तलाठी भरतीसाठी रोज महत्त्वाचे MCQ पाहण्यासाठी कृष्णा GK स्टडीला सबस्क्राईब करा. तुमचा पुढील प्रश्न आहे 8A उतारा कशासाठी वापरला जातो? ए. पीक माहिती, बी. जमीन कर माहिती, सी. मालकी हक्क, डी. नकाशा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जमीन कर माहिती. तुमचा पुढील प्रश्न आहे तलाठी मुख्यतः कोणते काम करतो? ए. शिक्षण, बी. महसूल संकलन, सी. पोलीस तपास, डी. आरोग्य सेवा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महसूल संकलन. तुमचा पुढील प्रश्न आहे धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? ए. 1893 साली, बी. 1898 साली, सी. 1890 साली, डी. 1895 साली. तुमचं योग्य उत्तर आहे ए. 1893 साली. अशाच स्कोर वाढवणाऱ्या प्रश्नांसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आजच कृष्णा GK स्टडीला सबस्क्राईब करून तयारीत एक पाऊल पुढे रहा. तुमचा पुढील प्रश्न आहे 6. सत्कृत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ए. कृत्य, बी. दुर्दैव, सी. दुष्कृत्य, डी. कृतकृत्य. तुमचं योग्य उत्तर आहे सी. दुष्कृत्य. तुमचा पुढील प्रश्न आहे 7. झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? ए. अंदमान आणि निकोबार बेटे, बी. लक्षद्वीप, सी. जम्मू आणि काश्मीर, डी. यापैकी नाही. तुमचं योग्य उत्तर आहे सी. जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 8. महादेई वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए. गोवा, बी. मणिपूर, सी. आसाम, डी. छत्तीसगड. तुमचे योग्य उत्तर आहे ए. गोवा. प्रश्न क्रमांक 9. उंचावरून पडणारा पाणलोट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ए. बोगदा, बी. सरिता, सी. महापूर, डी. धबधबा. तुमचे योग्य उत्तर आहे डी. धबधबा. तुम्ही कृष्णा GK स्टडी पाहताय. इथे प्रश्न नाही, सिलेक्शन तयार होतं. पुढचे प्रश्न स्किप करू नका. टॉपर इथूनच वेगळा होतो. प्रश्न क्रमांक 10.
पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला टिंबटिंब म्हणतात? ए. कन्नड मैदान, बी. उत्तरी सरकार, सी. मलबार किनारपट्टी, डी. कोरोमंडल किनारपट्टी. तुमचे योग्य उत्तर आहे डी. कोरोमंडल किनारपट्टी. तुमचा पुढील प्रश्न आहे 11. भारूड हा काव्यप्रकार सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला? ए. संत रामदास, बी. संत एकनाथ, सी. शाहीर होणाजी, डी. संत तुकाराम. तुमचं योग्य उत्तर आहे बी. संत एकनाथ. तुमचा पुढील प्रश्न आहे 12. टिंबटिंब 2023 रोजी लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले. ए. 25 एप्रिल, बी. 25 जुलै, सी. 25 मार्च, डी. 5 जून. तुमचं योग्य उत्तर आहे बी. 25 जुलै. तुमचा पुढील प्रश्न आहे 13. राज्यपालाची नेमणूक कोण करतात? ए. राष्ट्रपती, बी. पंतप्रधान, सी. मुख्यमंत्री, डी. मंत्रिमंडळ. तुमचं योग्य उत्तर आहे ए. राष्ट्रपती. तुमचा पुढील प्रश्न आहे 14. कोणता रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला सर्व गटाचे रक्त चालते? 1. ए रक्तगट, 2. बी रक्तगट, 3. AB रक्तगट, 4. ओ रक्तगट. तुमचं योग्य उत्तर आहे 3. AB रक्तगट. तुम्ही कृष्णा जी की स्टडी पाहताय. इथे प्रश्न नाही, सिलेक्शन तयार होतं. इथे व्हिडिओ सोडणारे फेल होतात, शेवटपर्यंत पाहणारे सिलेक्ट होतात. प्रश्न 15. महाराष्ट्रातील चादरी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? ए. पैठण, बी. नागपूर, सी. सोलापूर, डी. एकोंडी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सोलापूर. तुमचं उत्तर बरोबर आलं का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा. तलाठी भरतीसाठी रोज महत्त्वाचे MCQ पाहण्यासाठी कृष्णा GK स्टडीला सबस्क्राईब करा. तुमचा पुढील प्रश्न आहे 16. कर्नाटकातील जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? ए. शरावती, बी. गोदावरी, सी. कावेरी, डी. हिरण्यकेशी. तुमचं योग्य उत्तर आहे ए. शरावती. तुमचा पुढील प्रश्न आहे 17. आज रविवार आहे, परवा 15 तारीख होती, तर 3 दिवसांनंतरची तारीख व वार काय असेल? ए. 19 बुधवार, बी. 20 बुधवार, सी. 21 गुरुवार, डी. 22 शुक्रवार. तुमचं योग्य उत्तर आहे सी. 21 गुरुवार. तुमचा पुढील प्रश्न आहे प्रश्न 18. 2014 साली भारताचे गृहमंत्री कोण होते? ए. अमित शहा, बी. लालकृष्ण अडवाणी, सी. राजनाथ सिंग, डी. अरुण जेटली. तुमचे योग्य उत्तर आहे सी. राजनाथ सिंग. तुमचा पुढील प्रश्न आहे 19. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कुठे उभारण्यात आले आहे? ए. नागपूर, बी. कोल्हापूर, सी.
सोलापूर, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कोल्हापूर. इथपर्यंत आला असाल तर तुम्ही सिरियस आहात. पुढचे प्रश्न टॉपरसाठीच आहेत. तुमचा पुढील प्रश्न आहे 20. खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे? ए. दिसपूर, बी. कोईमतूर, सी. अहमदाबाद, डी. दार्जिलिंग. तुमचं योग्य उत्तर आहे ए. दिसपूर. हा प्रश्न जमला असेल तर पुढचा अजून मजेदार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. अशाच स्कोर वाढवणाऱ्या प्रश्नांसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आजच कृष्णा जी.के. स्टडीला सबस्क्राईब करून तयारीत एक पाऊल पुढे राहा. तुमचा पुढील प्रश्न आहे 21. खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारचे प्रमाण जास्त आहे? ए. तांबडा समुद्र, बी. मृत समुद्र, सी. अरबी समुद्र, डी. लोणार सरोवर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मृत समुद्र. तुमचा पुढील प्रश्न आहे 22. भारतीय घटनेच्या टिंब कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. ए. 214, बी. 215, सी. 206, डी. 244. तुमचे योग्य उत्तर आहे ए. 214. उत्तर बरोबर आलं का? कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर लिहा. तुमचा पुढील प्रश्न आहे 23. टिंब हे कलम भारतीय घटनेच्या दुरुस्तीशी संबंधित आहे. ए. 368, बी. 369, सी. 367, डी. 366. तुमचे योग्य उत्तर आहे ए. 369. तुमचं उत्तर काय होतं? कमेंट खाली लिहा. तुमचा पुढील प्रश्न आहे 24. इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण? ए. राजेंद्र प्रसाद, बी. मौलाना आझाद, सी. जवाहरलाल नेहरू, डी. वल्लभभाई पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे ए. राजेंद्र प्रसाद. तयार असाल तर पुढचा प्रश्न सुरू करूया का? आता आलो आहोत अंतिम प्रश्न क्रमांक 25 वर. हा प्रश्न नाही, ही तुमच्या तयारीची अंतिम परीक्षा आहे. इथे बरोबर उत्तर म्हणजे आत्मविश्वासाचा शिक्का. टिंब हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे. ए. बुध, बी. गुरु, सी. शुक्र, डी. पृथ्वी. तुमचे योग्य उत्तर आहे ए. बुध. जर हा प्रश्न जमला असेल तर समजा तुमची तयारी योग्य दिशेने आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये स्कोर लिहा आणि दररोज तलाठी भरती MCQ साठी कृष्णा जी.के. स्टडीला सबस्क्राईब करा.